आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आता आम्ही आलोय कारले घ्यायला, कारण की आम्हाला कारल्यांची भाजी करायची। तर चला मी तुम्हाला दाखवते। तर मम्मीने काळं कारलं बनवलं होतं मस्तपैकी मसाल्याचं। तर मस्तपैकी आता जेवण वगैरे झालं। आता मम्मी कपडे धुतीये, तर आता मी चालले पाठीमागं। तर चला आता जाते। तुम्हाला गंमत सांगायची आहे का, सकाळी ना काल माझ्या भावाने एक जणाला कामासाठी फोन केला होता, म्हणजे तोच आला होता त्याच्या दुकानमध्ये साडी घ्यायला। तर म्हणे मला काम आहे का, हा म्हणे आहे काम ये म्हणे। तर तो सकाळी काही लवकर गेलाच नाही वाटतं। त्यात नंतर फोन करून विचारतो डबा घेऊन यायचा आहे का। मग आता तिथं पंगत वाढून ठेवली का। तर आम्हाला फोन करून असं गंमत सांगत होता। म्हटलं जाऊन दे, तुला पण काय गरज आहे म्हटलं। खाली पडला होता खालतून लय डेंजर पाऊस येतोय मम्मी। ए तिकडे नको जाऊ, बघा किती डेंजर पाऊस येतोय। आता आधी इकडून आला, आता खालतून येतोय। रोपाचं अवघड आहे, रोप काय करणार। बघा किती अचानक पाऊस आलाय। इकडनं किती पाऊस येतोय, या साईडनी पण येतोय, इकडनं पण येतोय, सगळीकडून पाऊस येणार। इकडं पण पाऊस चालू आहे, लय जोरात पाऊस आलाय। जवळ जवळ आला, पूर्ण असं भरलेलं। रोपांचं काही खरं नाही आता, कारण की पाऊस हा थांबतच नाही। असा काही थोडाच आला होता, त्यानंतर बघा ना किती वातावरण डेंजर। दिसत पण नाही का एवढा पाऊस। इकडे पण घरांचे नसेल दिसत तुम्हाला, बघा किती पाऊस, पूर्ण अंधार अंधार झाला इतका पाऊस। आम्ही पुढं होतो, बरं झालं पाठीमागच्या घरी पळत आलो पटकन, नाही तर काही खरं नव्हतं। पाऊस आल्यावर ते येतच नसतं आलं। मम्मी मागाशी पाणी भरता भरता ओली झाली होती, त्यामुळे कपडे धुत होती। आणि सकाळचे कपडे मम्मी म्हणे पटकन काढून घे, पटकन काढली मी तेवढ्यासाठी, तरी तो पाऊस आला ओला करायला। किती पाऊस बाबू, इकडे तर किती अंधार अंधार दिसतोय। चिमणी का काय काय माहिती बिचारी ग, तिला पंख उडवता येईना नाही आता, ओले झाले। किती अवकाळ पडलाय बिचारीची। मित्रांनो एवढा कसा पाऊस येतोय आमच्याकडं, तुमच्याकडं आहे का पाऊस। आधी थोडा थोडा आला होता, कारण की मम्मीने बघितलं होतं म्हणजे तिकडनं जास्त पाऊस येतोय, पण म्हटलं काय येणार नाही, पण तो अचानक आलाय। मम्मी तर पाणी भरता भरता ओली झाली होती, ती कपडे वगैरे धुत होती, तेवढ्यात पाऊस आला। तुमसळंगदार पाऊस चालू आहे, पाणी साचलंय डायरेक्ट। आता थोडासा पाऊस कमी पडला आहे, तर पक्षी पण मस्त तारेवर बसून
पावसाची मजा घेत आहे. कुठं तेव्हा तारीवरती दिसले का तुम्हाला? छोटे छोटे दिसत असेल ते पण पाऊस कमी झाला माझ्यासारखी मजा घ्यायला आले. आणि मी पण मस्त वाटतंय पावसात ओला होईला. मम्मी रागत होती वरती कशाला चालली आहे, तरी आले मी पाऊस खेळायला कमी झाल्यावरती. तर चला आता मस्त काहीतरी पावसाचं गरम गरम खाऊ. पक्ष्यांना पावसाचं कुठं बसायला जागा नसेल, त्यामुळं बघा कशा तारीवरती चिमणे येऊन बसले आहे मस्तपैकी. आणि घराच्या म्हणजे अँगल बाकी कापायचे जुन्या घराचे, त्याच्यावरती किती कावळे येऊन बसले मस्तपैकी. म्हणजे त्यांना बसायला आता पावसात जागा नसेल, त्यामुळं मम्मीने ते लावता इथं नारळाचं झाड. पक्ष्यांचा आवाज लावला का ग? मस्त येतो. माती नको टाकू बघा. खालून बुजावा लागेल. पाणी नव्हतं राहिलं ना तांब्यात. पाणी तर मी तेव्हा भरलं होतंच, पाणीच नव्हतं भरलं का त्याच्यात? बस एवढं पाणी पिईल का ते? वरून पाऊस चालू आहे. ओ नका, तू कोंब खराब होऊन जाईल पाऊस आला परत तर. मस्तपैकी मम्मीने त्यांनी इथं नारळाचं झाड लावलंय. पाणी वगैरे टाकलं त्याला लावल्यानंतर. तांब्यात ठेवलं होतं, तांब्यातलं पाणी पण कमी होऊन गेलं होतं. इथं पप्पा आले होते पाणी घेऊन. पप्पा राहिले उभे. खालून चिखलात पाय भरल्यापेक्षा डायरेक्ट वरून. ते बिन्नी गवताची कण तिकडून लाव, तिथंच खोचती. की दातीने बिन्नी गवत लावेल होतं थोडंसं, ते काढून घेतलं, इकडं लावती आता. चाललंय इथं टोच तिथं टोच. बघा संध्याकाळचं वातावरण किती मस्त झालंय आमच्याकडं. कसे ढग वगैरे दिसत आहे, किती मस्त वाटतंय बघ.